दुसरी जी टेस्ट आहे ती म्हणजे EQ टेस्ट. आणि आजच्या जगामध्ये IQपेक्षा जास्त महत्त्व EQ टेस्टला देण्यात आलं आहे. तुम्ही जर आज युरोप अमेरिकेमध्ये बघितलं तर कंपन्यांमध्ये जे HR असतात, ह्युमन रिसोर्स सिलेक्ट करताना जे काही रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन असतो, तर ते मुलाखतीमध्ये सुद्धा सर्वात प्राधान्य जर कुठं देतात तर हाय EQच्या पर्सनॅलिटीजला प्राधान्य दिलं जातं. मग आता आपण EQ टेस्ट म्हणजे काय हे जाणून घेताना लक्षात घ्या, भावनांक सुद्धा असतो. जसा बुद्ध्यांक असतो तसाही भावनांक असतो. मग हा जो काही भावनांक आहे तो जास्त महत्त्वाचा का? कारण एक वेळ बुद्ध्यांक ॲव्हरेज असला चालतो, पण ज्याचा भावनांक चांगला ती व्यक्ती व्हर्टिकल ग्रोथ खूप चांगली करते. कारण संस्थेत काम करताना किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना, म्हणजे तुम्ही नोकरी करा किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत व्हा, करिअर करा, तिथे तुमचा भावनांक फार महत्त्वाचा आहे. तुम्ही सभोवतालच्या लोकांसोबत कसे वागतात, तुम्ही सोबत त्यांना घेऊन किती चालतात, तुमच्याकडं इंटिग्रिटी, सॉलिडॅरिटी यासारख्या नैतिक मूल्यांची किती जपणूक केलेली आहे तुम्ही, आणि अशा अनेक गोष्टी भावनांकाद्वारे तपासल्या जातात. सो इमोशनल क्वोशंट हा जास्त महत्त्वाचा आहे इंटेलिजन्स क्वोशंटपेक्षा. ओके.